ओ मॅडम, तुमच्या बॉयफ्रेंड कधी येणार आहे? सकाळपासून फिरवताय ना तुम्ही मला. माझे पैसे द्या आणि जाऊ द्या बुवा मला. दादा, घरातून पळून आलेल्या मुलीसोबत तुम्ही असं वागणार? बोलून तर असं राहिलीये जसं काय ऑलिम्पिक मध्ये पडण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडलच मिळालंय बॉटला. मला जर आधी माहिती असतं ना की पडून जाऊन लग्न करणार आहे तू आणि त्याच्यासाठी टॅक्सी बुक केली आहे तर मी आहे ना हे भाडंच घेतलं नसतं. एक तर त्यानं बाहेर तू तुझ्या बापाच्या मोबाईलवरून टॅक्सी बुक केली. तो सारखा फोन करून करून मला धमक्या देतोय ना. अरे हसते काय तू? काय फालतूपणा आहे हा? अरे मला काय संबंध आहे? बोलव ना तुझ्या बॉयफ्रेंडला. मला माझे पैसे द्या, जाऊ द्या ना. येणार येणार माझं बॉयफ्रेंड येणार आणि तुम्हाला देणार पैसे देणार. त्याचं टेन्शन नका घेऊ. कसं आहे ना, आम्हाला असं निर्जन ठिकाणी भेटायची सवय आहे. तो असं निर्जन ठिकाणी पटकन पोहोचतो. असं का? अरे बापरे. एवढी पण निर्जन जागा नाही आहे मी. भुशी, तुझा हात ठीक आहे ना भुशी? हा ओके. म्हणजे आता हातांची हे बघ ना, बोटांची वळवळ वळवळ होते. तुमची बडबड राहू द्या तिकडे. अरे तू पडून जाऊन लग्न करणार आहे ना रे? हे काय झाडे बिडे लावून आले तू? काढ काय ना ते डोक्यात अडकलंय काहीतरी. काढते अरे पडून जाऊन लग्न करणार आहे ना तू? अरे काय प्लॅनिंग बिनिंग आहे का नाही तुझं? ही बिचारी पोरगी सकाळपासून फिरते आणि मला पण फिरवते. हे बघ भाऊ, टॅक्सीचे 3000 रुपये भाड्याचे झालेले आहेत. मला ते मी जातो. भुशी, यांचे पैसे द्या आणि यांना मोकळं कर यार प्लीज. आणि भुशी, आता मला सांग, कुठे जाणार आहोत आता आपण? ते सगळं मी अरेंजमेंट केली होती, म्हणजे सगळं व्यवस्था केली होती, पण जरा हल्लं सगळं. हल्लं? हा म्हणजे असं कधी हल्लं? भुशी, आज आपण मंदिरात जाऊन लग्न करणार आहे ना? हो, जायचं होतं देवळात. म्हणजे प्रॉब्लेम काय नाही झाला. म्हणजे देवाचा पण प्रॉब्लेम नाही झाला आणि देवळाचा पण नाही झाला. पण काय झालं, त्या भटजीने ना 500 रुपये दक्षिणा मागितली. मग काय फुकटात लग्न लावून देणार आहे का? तो दक्षिणा मागेलच ना. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.